राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण नित्याभान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरी वरी सर्प दिसत करी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची आशे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे हे नमस्कारो न्याता चल विचार सागर तरंग 5वा परिच्छेद 15वा या अगोदर माया कशी मानायची यावर विवेचन केलं. स्वाश्रया आणि स्वविषया ती स्वाश्रय आहे आणि स्वविषय आहे. म्हणजेच स्वरूप आश्रया आश्रित स्वरूपावरच ते आश्रित आहे. आश्रित आहे. आश्रित या शब्दाचा अर्थ त्याच्यात का आश्रयावर आहे.
सावली आपली आपल्यात असते का? आश्रयावर असते आपल्या. तशी माया स्वश्रया मानायची, स्वआश्रया. आणि ती कोणाला विषय करते? स्वलाच करते, म्हणजे ब्रह्मालाच करते, स्वरूपालाच करते विषय ती. कारण दुसरा पदार्थ तिला विषय करायला नाही. म्हणून विषय ही त्यालाच करते आणि त्याच्याच आश्रयावर राहते, त्याच्याच आश्रयावर राहून त्यालाच विषय करते. म्हणजेच त्याच्याच आश्रित राहून त्यालाच ती काय करते? आच्छादन करते, आवरण करते. जसं पाणी आणि त्या पाण्यावरचं शेवाळ. आता हे दोन झाले की नाही? आता ते शेवाळ कशाच्या आश्रयावर आहे? आणि कोणाला आच्छादन करतं ते? बघा, तशी माया आहे म्हणून सांगितली. ती ज्याच्या आश्रयावर राहते का त्यालाच ती काय करते? आच्छादन करते, म्हणजे झाकून टाकते, त्यालाच विषय करते. अशी माया मानायची असं अगोदरच सांगितलंय. म्हणून माया आणि तिचे कार्य हे कसे आहेत? मिथ्या आहेत. आणि ब्रह्म सत्य स्वरूपाचं आहे. असं जर मानलं तर अद्वैताची हानी होत नाही, द्वैत उत्पन्न होत नाही. कारण माया कशी मानली आहे? कल्पित मानली आहे. जरी ब्रह्माच्या आश्रयावर मानली असली तरी कल्पित आहे. आणि ती कल्पित असल्यामुळं द्वैत त्या ठिकाणी निर्माण होत नाही. जरी द्वैत प्रतीतीला आला तरी तो द्वैत सत्य नाही. द्वैत कसा आहे? कल्पित आहे. जशी माया कल्पित आहे तसे तिचे कार्य सुद्धा कल्पितच आहेत. मग अद्वैताची हानी होत नाही, द्वैत उत्पन्न होतच नाही. शेवटी त्यांनी स्वप्नाचा दृष्टांत दिला होता समजुती करता. स्वप्नामध्ये कितीही आपणाला द्वैत प्रतीतीला आला तरी पण तो द्वैत कसा आहे? नाना प्रकारचा आपणावर त्या ठिकाणी सुख दुःख लादले गेले असले तरी ते लादले गेले का? स्वप्नामध्ये आपणाला सुख दुःख जे झाले ते खरे झाले का? आणि झालेले जरी दिसत असले तरी ते का सत्य होते का? तसा द्वैत प्रपंच जरी प्रतीतीला येत असला तरी तो मिथ्या आहे. आणि तो मिथ्या असल्यामुळं ब्रह्माच्या ठिकाणी भेद उत्पन्न होत नाही, म्हणजे द्वैत उत्पन्न होत नाही. अखंड एकरस ब्रह्माची जी एकता आहे ती एकताला काही हानी होत नाही. म्हणून अशी माया मानली तर काही हरकत नाही. म्हणून मायाला सत मानायचं नाही, मायाला मिथ्या मानायचं. कारण सत असताहून ती विलक्षण, अनिर्वचनीय आहे आणि मिथ्या आहे. मग असं ज्या वेळेस सांगितलं त्यावेळेस त्यांनी हाच विषय मजबूत व्हावा म्हणून एक शंका घेतली. आणि ती शंका एक ग्रंथामध्ये काही निरनिराळे मत मांडणारे आहेत, वेदविरुद्ध मत मांडणारे आहेत. त्या वेद विरुद्ध मत मांडणाराची एक शंका घेतलेली आहे. पण ते अगोदर हे लक्षात ठेवा की जीवेश्वर विभागरहित, जीव ईश्वर विभागरहित शुद्ध ब्रह्माचे आश्रित माया असून, माया कशी आहे? जीव आणि ईश्वर हे जे विभाग आहेत, हे जे दोन आहेत, जीव ईश्वर, यायला
विभागून म्हणजे वेगळं राहून, विभागून म्हणजे वेगळं, विभागरहित सोडून, वेगळं सोडून, विभागरहित. आता विभाग म्हणजे काय? निराळं, निराळं रहित म्हणजे वेगळं सोडून नाही. कशाला? जीव आणि ईश्वराला वेगळं सोडून नाही, त्याला धरूनच, याला म्हणायचं विभागरहित. ती माया शुद्ध ब्रह्माच्या आश्रित मानायची. म्हणजे केवळ मायाच ब्रह्माच्या आश्रित आहे असं नाही. कारण वेदांत शास्त्रामध्ये कार्य आणि कारण हे एकच आहेत. यांच्यामध्ये भेद मानला का? कार्यकारणाचा अभेद मानलाय. मग माया आणि तिचे कार्य हे वेगळे आहेत का? आता मायाचे कार्य काय? जीव, ईश्वर, जगत हे त्याचे कार्य आहेत का? नाही. मग हे कार्य मायाला सोडून राहत नाहीत, त्या कारणाला सोडून राहत नाहीत. मग माया ब्रह्माचे आश्रित मानायचे म्हणलं हेही त्याच्या आश्रित राहणारच ना. कार्य सुद्धा ब्रह्माच्या आश्रितच राहणार आणि कारण ही ब्रह्माच्याच आश्रित राहणार. कारण कार्य कारणात आहेत आणि कारण अधिष्ठानाच्या आश्रयावर आहे का नाही. म्हणून जीवेश्वर विभागरहित शुद्ध ब्रह्माच्या आश्रित माया मानलेली आहे. मग त्या ब्रह्माच्या आश्रित माया असून शुद्ध ब्रह्माचाच विषय करते. कोणाला विषय करते? ती ब्रह्मालाच करते, शुद्ध ब्रह्माला आच्छादित करते. ज्याप्रमाणे घरातील अंधार घराला आच्छादित करतो, घरातला अंधार घरातलंच दिसू देत नाही, तसं ती आश्रित असणारी माया ती त्यालाच जाणू देत नाही, त्याच्याच आश्रयावर राहते आणि त्यालाच दिसू देत नाही, त्यालाच कळू देत नाही. घरातला अंधार घरातच असतंय, त्या घराच्या आश्रयावरच असतंय, है का नाही. भिंती पाडल्या, छत पाडून टाकला, पत्र काढून टाकले, तिथं अंधार राहतो का? मग तो आहे कोणाच्या आश्रयावर? घराच्याच. आणि ते घरातल्या सामान्याला अजिबात दिसू देत नाही, घराला मधातून दिसूच देत नाही. तसं ब्रह्माला ते अज्ञान, ती माया त्यालाच विषय करते. ती विषय करणं म्हणजे त्याच्याबद्दल अज्ञान ठेवणं, तिच्यासारखं करणं. कारण ती अज्ञान स्वरूप आहे. माया कशी आहे तसं त्याला बी अज्ञात करून टाकायचं, असं ते मायाचं स्वरूप आहे. त्याप्रमाणे ब्रह्माच्या आश्रयावर असणारी माया ब्रह्मासच आच्छादन करते. संक्षेप शारीरिकार, संक्षेप शारीरिक हे काही ग्रंथकर्ते आहेत, पण वेदांत मताचे आहेत. आणि वेदांत मुक्तावली हा एक ग्रंथ आहे. आणि अद्वैत सिद्धी हे जे असे नामवंत ग्रंथ आहेत, हे ग्रंथ वेदाच्या मताचे निराळे नाहीत. यांनी माया, स्वाश्रय आणि स्वविषयच मांडले. म्हणजे जेवढे जेवढे आद्य शंकराचार्यांचे ग्रंथ आहेत का आणि त्यांचे अनुयायी आहेत का, त्यांनी माया वेदानं जशी सांगितली तशीच त्यांनी मांडली आहे. पण वेदामध्ये असं स्पष्ट सांगितलेलं नसतंय, ते काढावं लागतंय. वेदामधलं जे ज्ञान आहे का ते आपल्या हिताचं काढावं लागतंय. कारण तो समुद्र आहे आणि त्याचं घोसळण करून करून त्याच्यातून आपल्याला जसं लोणी काढावं लागतंय आणि ते जीवाच्या हिताचं व्हावं
असं त्याच्यामधून काढलेला जो काही सार आहे तो सार फक्त आद्य शंकराचार्यांना जमला आहे. म्हणून आद्य शंकराचार्य आणि भगवान व्यास हेच दोन अग्रेसर आहेत वेदाचं मत कळण्याजोगे. वेदाला काय बोलायचंय, वेदाला काय सांगायचंय हे त्या दोघालाच कळालंय. आणखी आहेत पण तेवढे ते प्रचलित नाहीत. पण हे आपल्या वारकरी संप्रदायाच्या परिचयाचे आहेत आणि त्यांचेच वाङ्मय आपण पाहत आहोत. म्हणून यांचे जे ग्रंथ आहेत, यांच्या अनुयायाचे ग्रंथ आहेत, तर ते ग्रंथ मायाला स्वश्रय आणि स्वविषयाच मानतात. पण असा एक ग्रंथकार आहे, त्याचं नाव भामती निबंधकार वाचस्पती निराळ्या मताचा आहे. वेदांतीच आहे हा पण मत वेगळं आहे त्याचं. आता वेदांतामध्ये अनेक येतं, वेदांती पुष्कळ आहेत, पण अनेकाचे अनेक मतं आहेत, वेगवेगळी मतं आहेत. आणि मग त्याचं मत काय आहे, त्या वाचस्पतीचं मत काय आहे, त्याच्या मतावरून आपलं मत कसं दृढ होतं किंवा आपलं मत किती त्याच्यापेक्षा सोज्वळ आहे आणि त्याचं मत कसं बाधित आहे हे कळतं लक्षात. मग त्याचं मत काय आहे की मी अज्ञानी आहे, जीवाचं कसं आहे स्वरूप, मी अज्ञानी आहे आणि ब्रह्म मी जाणत नाही, है की नाही. मग या प्रतीतीस अशी जीवाच्या ठिकाणी समज आहे. मग या समजामध्ये मी ब्रह्म जाणत नाही यामधला मी जीव, याच्यातला मी कोण आहे, जीव आहे. आणि हा कसा आहे, अज्ञानी आहे. जीव त्याचं स्वरूप अज्ञानानं ग्रासलेला आहे. मग तो अज्ञानाला आश्रित आहे. तो कसा झाला, अज्ञानाचा आश्रय झाला जीव. आणि ब्रह्म जाणत नाही जीव, ब्रह्म जाणत नाही. कशामुळं, आश्रय कोणाचा घेतला त्यानं, अज्ञानाचा घेतला, म्हणून तो ब्रह्म जाणत नाही. मग अज्ञान कोणाचे आश्रित झालं, जीवाच्या, है का नाही. हे नुसतं ऐका बर का, नंतर याचा उकल संचय होईल. याचं मत कसं आहे ते सांगायलो. मी ब्रह्म जाणत नाही, त्याच्यामधला मी हा जीव आहे, है का नाही. आणि तो जीव अज्ञानानं ग्रस्त आहे, है का नाही. मग त्या अज्ञानानं जीवानं आश्रय घेतला आहे, अज्ञानाचा आश्रय घेतला आहे. म्हणून ब्रह्म जाणत नाही, तो जीव ब्रह्म जाणत नाही. कशामुळे तर आश्रित झालाय कोणाच्या, अज्ञानाच्या. या अनुभवाने ते जीव अज्ञान ब्रह्मास विषय करते. मी ब्रह्म जाणत नाही हे कसं म्हणाले, कशामुळं, अज्ञानामुळं. म्हणून ते ब्रह्माला विषय करायलेत. म्हणून अज्ञान जीवाश्रित आहे, ब्रह्माच्या आश्रित म्हणता येते का. खरं वाटा नाही का याच, हा. कारण जीवानं अज्ञानाचा आश्रय घेतलाय का नाही, आणि त्याच्याच योगाने त्याला ब्रह्म जाणता येणार ना, है का नाही. म्हणूनच म्हणायला ना मी ब्रह्म जाणत नाही. मग ते अज्ञान जीवाचे आश्रित आहे, म्हणजे अज्ञान म्हणजेच माया. मग माया ही कोणाची आश्रित आहे, जीवाचे आश्रित आहे. मग ब्रह्माचे आश्रित जे वेदांती म्हणायलेत त्यांचं म्हणणं का खरं आहे का,
हे वेदांताला टक्कर आहे. आणि असेच विषय वृत्ती प्रभाकर मध्ये येतात. मग असा हे विषय कळाले की वृत्ती प्रभाकर बी कळत आहे. हे विषय जर कळाले की ते कळत आहे. म्हणून अज्ञान कुठं आहे? जीवाचे आश्रित आहे असं वाचस्पतीचं मत आहे. आणि ते जीव किती तर जगात अनंत आहे का नाही? आणि अज्ञान कोणाचे आश्रित आहे का नाही? आणि जीव किती तर अनंत आहेत. मग अज्ञान किती झाले? मग तसं माना ना, अनंत जीव आहेत आणि जीवाचे आश्रितच अज्ञान आहे. म्हणून अज्ञान किती मानायचे? अनंत अज्ञान मानायचे. म्हणून अज्ञाने ही अनंत मानलीच पाहिजेत. एक अज्ञान मानले तर त्या एका अज्ञानाची कोणत्या तरी एका ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानाने निवृत्ती झाली म्हणजे बाकी सर्व जीवांचे अज्ञान निवृत्त होईल. त्यानं दोष दिला आहे. जे एकच अज्ञान मानतात ब्रह्माचे आश्रित, आता ब्रह्माचे आश्रित म्हणलं एकच माया मानणार ना, तर हा म्हणतो जर एकच जे अज्ञान जर मानलं तर काय घोळ होतो हे कळायले का तुम्हाला? एक जर अज्ञान एकानं परमार्थ केला जगातल्या एकाच जीवानं आणि त्यानं ब्रह्माच्या ठिकाणी आश्रित असणारं अज्ञान निवृत्त केलं तर मग जगात जितके जीव आहेत का सगळेच मुक्त असे होईल. बाकी सर्व जीवांचे अज्ञान आणि त्यांचे कार्य संसार आपोआपच निवृत्त होईल. त्याला परमार्थ करायची गरजच नाही, है का नाही? कोणी असं म्हणेल असे होण्यास काही हरकत नाही असं कोणी म्हणेल, हो जमत आहे असं मानल्यावर, तर तो म्हणतो असं मानून जमत नाही. कसं मानून? एक अज्ञान मानून जमत नाही. काय घोळ होतो? एकानं जर परमार्थ केला तर सगळेच मुक्त व्हायले. पण तसे ज्ञान आतापर्यंत कुणाला झाले नाही. आतापर्यंत तसं झालंय का? आणि तसं जर झालं असतं तर सगळं जग मुक्त झालं असतं आणि पुन्हा जगाची निर्मितीच झाली नसती. आणि मग आता ज्या अर्थी आपल्याला जगताची प्रतीती आहे त्या अर्थी तसं ज्ञान कोणाला झालंच नाही. आणि मग पुढे होईल कोणाला असं ज्ञान? आतापर्यंत झालं नाही ना, आता इथून पुढे कायचं होतंय? हेच त्याचं उत्तर आहे. कशाचं उत्तर आहे? जे एकच अज्ञान मानतात त्यांना उत्तर आहे. शिवाय आणखी तो काय म्हणतो? शिवाय ब्रह्मज्ञानाकरता सांगितलेली श्रवणादी साधने हे निष्फळ होतील. आता वेदाची जी काही प्रस्थानत्रय आहेत, जी साधनं म्हणून ग्रंथ आहेत, एवढी मोठी रचना, कितीतरी वाङ्मय नाही, यायचा काय उपयोग होईल का? म्हणून ब्रह्मज्ञानाकरता सांगितलेली श्रवणादी, श्रवण मनन निधिध्यासन ही साधनं सांगितली न वेदानं, मग हे निष्फळ होते. याचा काही उपयोग व्हायचा नाही एकच अज्ञान मानलं तर. हे व्यर्थ होतील. याकरता मी अज्ञानी आहे आणि ब्रह्म जाणत नाही या अनुभवानुसार अनंत जीवाश्रित अज्ञाने
अनंत जीव आणि अनंत अज्ञाने, आणि अज्ञानाने कल्पित अनंत ईश्वर. अज्ञानानं अनंत कल्पित ईश्वर. ईश्वर सुद्धा मग आता प्रत्येकाचाच ईश्वर वेगवेगळा, आणि अनंत ब्रह्मांडे होणार ना. मग ब्रह्मांड अनेक, ईश्वर अनेक, अज्ञान अनेक, जीव अनेक, सगळं अनेक अनेकच व्हाले. म्हणजे प्रत्येकाचं सेपरेट सेपरेट होणार है की नाही. ब्रह्मांड प्रत्येकाचा सूर्य वेगळा, चंद्र वेगळा. मग ज्या जीवा ज्ञान होते त्याचे अज्ञान, ज्या जीवाला ज्ञान होते का त्याचा अज्ञान, ईश्वर आणि ब्रह्मांड हे सगळं एका जीवापुरतं जितकं आहे तितकं ही सारी निवृत्त होतात. एकाला ज्ञान झाल्यावर त्याचं सगळं निवृत्त होणार. एका जीवानं जे जे मानले का ते सगळं निवृत्त त्याचं होणार. त्याने संगती सांगायला येते. म्हणजे नाना मानल्यावर, अनेक मानल्यावर असा हिशोब बरोबर येतो म्हणतो तो. एक मानून हिशोब याय नाही ना, मग नाना माना. अज्ञान अनेक माना, ईश्वर अनेक माना, ब्रह्मांड अनेक माना, जीव अनेक माना. असं मानलं तर बरोबर होतंय, असं त्याचं मत आहे. आणि त्याला जर ज्ञान झालं तर ते सर्व निवृत्त त्याचं करणार. आणि ज्यास ज्ञान होत नाही त्याच बंद राहतो. ज्या जीवाला ज्ञान होणार नाही ते बंधनातच राहणार, त्याचं निवृत्त होणार नाही. पण हे वाचस्पतीचे मत बरोबर नाही. हे कोण म्हणायले आता? वेदांती म्हणायले. हे त्यांचं मत बरोबर नाही, पण आपल्याला बरोबर वाटायले का नाही. जसं दोन भावात जर काय कुरबुर झाली तर त्यांनी चांगलं कशात मानलंय? सेपरेट सेपरेट होण्यात, वायलं निघण्यात, है का नाही. आणि जर त्याच्या हातानं काय नुकसान झाली तर त्याचीच झाली. त्यानं जर काय कमीलं तर त्याच झालं. म्हणून दोघं वेगळं निघण्यात फायदा आहे, असं याचं मत आहे. आणि इकडं तर म्हणते एकीचं बळ काहीतरी आहे ना, काहीतरी नाही ते नाही. इकडं आपलं मन आहे ते. हा 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 म्हणजे एकी जर असेल तर तिथं उन्नती होते, विकास होतो, असा सिद्धांत सांगते तो. आणि हे कसं सांगायला? वेगळं निघण्यामध्ये फायदा आहे. कारण जीवाच्या अज्ञानाने ईश्वर, आता वेदांती काय म्हणतात पहा, हे त्याचं मत बरोबर नाही म्हणतात अगोदर. हे त्याचं मत डोसक्यातलं काढूनच टाका, पण त्याचं मत असं आहे. आता त्याचं मत कसं बरोबर नाही हे सांगितल्याशिवाय आपल्याला कसं बरोबर वाटेल? जरी समजा आपण प्रयत्न केला त्याचं कसं बरोबर नाही, तर आपला प्रयत्न सफल होईल का? हा, का म्हणून नाही होणार? खाडे व्हालेत म्हणून का? त्याचं मत कसं बरोबर नाही म्हणजे त्याच्या मताचं खंडन कसं केलंय हे ते सांगतात. आता जीवाच्या अज्ञानाने ईश्वर, जीवाच्या अज्ञानाने ईश्वर मानून, कल्पित मानून, म्हणजे ईश्वर अनंत मानून, ईश्वर कल्पित आणि अनंत मानून जीवाजीवातील सृष्टीचा भेद मानणे, जीवाजीवामध्ये भेद मानणे प्रत्येकाचा, हे सृष्टीच्या विरुद्ध आहे. वेद विरुद्ध हे बोलणं कसं आहे? हा, कारण वेद ऐक्य सांगायलाय आणि हा काय करायलाय? भेद करायलाय. वेद भांडण सोडवायलाय आणि हे काय करायलाय? भांडण लावायलाय. मग कोणाचं बरोबर आहे? भांडण लावण्यात सुख आहे का भांडण सोडविण्यात सुख आहे? है का नाही? आणि मग हे वाचस्पती जे आहेत हे भांडण लावणारे आहेत, कारण द्वैतमतवादी आहेत ते.
म्हणून त्यांचं मत कसं बरोबर नाही, तर हे काय करायले तर श्रुतीच्या विरुद्ध बोलायलेत, वेदाच्या विरुद्ध बोलायलेत. नव्हे कदाचित निबंधकारांनी ईश्वर आणि सृष्टी, आता हे कोण्या ग्रंथाचे अनुयायी आहेत? भामती निबंधकार यांचे अनुयायी आहेत. मग यांनी कदाचित निबंधकारांनी ईश्वर आणि सृष्टी एकच मानून, जरी त्यांनी सृष्टी, जीव आणि सृष्टी, ईश्वर आणि सृष्टी ही जरी एक मानली, आता ते तर वेगवेगळी मानायले तर, पण कदाचित त्यांनी ती एक जरी मानली तरी त्यांचं चुकत आहे. कसं चुकत आहे? ईश्वर सृष्टी ही जरी त्यांनी एक मानली, जरी समजा आपलं त्यांनी ऐकलं किंवा चोरून मानित असतील, बोलायचं एक चालायचं एक असं जरी त्यांच्यात असलं तरी ते चुकायलेलेच आहेत. कसं? फक्त अनंत जीवाश्रित अनंत आज्ञाने मानली तरीही ते बरोबर नाही. अनंत जीवन अनंत आज्ञा आणि सृष्टी आणि ईश्वरी एक मानला भागत नाही तितक्यावर, पण जीव अनंत मानायला आणतो. मग जीव अनंत मानलं तर काय होणार? आता अनंत आज्ञानं मानले तर काय होणार? त्यानं एका आज्ञानावर काय दोष दिला होता? एक आज्ञान मानल्यावर काय होतंय? सगळे जीव एकानं परमार्थ केला तर सगळेच मुक्त होणार. आता याचं मत कसं सांगितलंय ना? अनंत जीव अनंत आज्ञाने. तर वेदांती म्हणतात त्यांनी सृष्टी प्रत्येक जीवाची त्यानं अनेक मानली होती, ईश्वर अनेक मानले होते. ते म्हणले ते सोडून द्या तितकं, त्याचा तितका ते दोष काय करा, सोडून द्या. आपण म्हणू की ते एकच मानायला, ईश्वर आणि जगत सृष्टी हे एकच, त्याच्यामध्ये कार्यकारण भाव तो माने नाही, ते वगळून द्या. पण तो जीवाच्या ठिकाणी अनेकता जे मानायला, त्याच्या अज्ञान अनेक, जीव अनेक असं जे मानायला, हे सुद्धा त्याचं म्हणणं बरोबर नाही. हे बी अंगलोटच येणार. तरी ते बरोबर नाही त्याचं तसं म्हणणं. कसं बरोबर नाही? अनंत अज्ञानाची ईश्वर, अनंत अज्ञानांची ईश्वर आणि सृष्टी अनंत अज्ञानाची नती, आता ही अनंत मानलीच पाहिजेत हे सांगण्यासाठी तसा बोललाय तो. अनेक जीव मानलेत त्यानं, हे अनंत मानण्यासाठी बोललाय तो. याकरताच वाचस्पतीने ईश्वर व सृष्टी अनंत मानली आहे. याच्याकरता सृष्टी त्याने काय केली? ईश्वर अनंत मानले तर सृष्टी अनंत मानली आहे, हे बोलण्याकरताच. कारण ते जर नसतं सांगितलं, सृष्टी आणि ईश्वर अनंत ते नसता म्हणला, तर त्याला जीव अनंत सांगताच येत नव्हते, अज्ञान अनंत सांगा येत नव्हते. म्हणून त्याला ते मानायचं होतं तसं, म्हणून तसा मानलाय. एक अज्ञान मानणारास एकाच ज्ञान झाले असता, त्या ज्ञानाने साधना वाचून सर्वास मोक्ष होईल व ज्ञान साधने निष्फळ होतील, असा दोष त्यानं द्याला होता, है का नाही? हा दोष हे आला लक्षात. हा दोष त्यानं कोणचा द्याला होता? एक जर अज्ञान मानलं तर काय होईल? एकानं परमार्थ केला की सगळेच मुक्त होतील, असा त्यानं दोष दिला होता. आणि जर सगळेच मुक्त तसे एकापासूनच होत असले तर मग हे वेदानं जे काही साधनं दिली आहेत ते निष्फळ होतील. पण अनंत आज्ञाने मानली तरीही, आता याचं मत कसं आहे? अनंत आज्ञानं हे जे ते मानलंय ना, मग अशी अनंत आज्ञाने मानली तरीही तसाच दोष त्याच्यावर येतो, हे त्याला कळा नाही. कसं? तसाच प्रकारचा दोष वाचस्पतीच्या मतावरही येतो. आता त्यानं जसा दोष दिलाय का, तसाच दोष त्याच्यावर येणार आहे. कसा? कारण अनंत अज्ञानवान
अज्ञानवान कसे आहेत? अनंत. अनंत आहेत. मग अनंत त्या जीवापैकी जीव बी अनंत. एका जीवाला ज्ञान झाले, एकाला जीवाला जर ज्ञान झालं तर काय होईल? हा हा सगळे सगळे कसे होते? एक अज्ञान मानलं तर होते. पण हे कसा मानणार आहे? त्यानं दोष कोणाला दिलाय? एक अज्ञान मानणाऱ्याला दोष द्याला. हा, आणि मग ते म्हणते एक अज्ञान मानणं हा दोष आहे. का म्हणून? तर एकाला ज्ञान झालं तर सगळेच मुक्त होते ना. हा, मग काय करा? अनंत अज्ञान माना, अनंत जीव अनंत अज्ञान. मग वेदांती म्हणते तर ते जे म्हणायला लागले ना, उपाय सांगायला, त्याच्या उपायात बी तेच चूक आहे. त्यानं जी चूक काढली का एक अज्ञान मानणारा, ती बी चूक त्याच्यात फायलेली, हे कुठे त्याला कळायले? काय मानलंय त्यानं? कसं मानणं केली? अनंत जीवन अनंत अज्ञान. आणि मग एका जीवाला जर ज्ञान झालं, एका जीवाला जर ज्ञान झालं तर त्यानं अज्ञान कुठे आश्रित मानलंय? ब्रह्माच्या ठिकाणी मानलंय का जीवाच्या आश्रित मानले? जीवाच्या आश्रित मानले. मग त्याच्या ठिकाणचं अज्ञान जरी त्यानं निवृत्त केलं हा, तरी ब्रह्माच्या ठिकाणी अज्ञान असणारच ना. कारण त्यानं कुठं मानलंय? हा, त्या आता जीव म्हणजे याच्या आश्रित मानलंच नाही, त्याच्या ठिकाणी मानलंय. हा, आणि जीव ब्रह्मरूप आहे. आणि मग ब्रह्मातच मानावं लागेल ना ते. अज्ञान कुठं मानावं लागेल? ब्रह्मामध्ये मानावं लागेल. मग जरी एकानं परमार्थ केला तरी त्याचं अज्ञान निवृत्त होईल. बाकीच्याचं अज्ञान, मग त्याचं अज्ञान ब्रह्माच्या ठिकाणी असणारच ना बाकीच्या. मग येणं परमार्थ करून मुक्त होऊन काय उपयोग होणार आहे? याला का मोक्ष मिळणार आहे का? सगळ्यांना जर मुक्त झालं तर मुक्त होते ना, ब्रह्मावरचं अज्ञान निघन. हा, हा, ब्रह्मावरचं थोडंच निघणार आहे. सगळ्यांना जर केलं तर निघन. एकाला कसं जाता येईल पुढे? एखाद्या गावामध्ये म्हणले उद्याच्याला आपल्याला सकाळच्या पारी काय करायचं? सगळ्यांना घरोघरचे ना तांब्या दूध आणायचं, हौदात टाकायचं, हौद भरायचा आपणाला, आणि त्याच्यात देवाला पोव घालायचे. आणि सकाळी काय करा? घरोघरच्या ना आपण आपल्या इमानदारीनं तांब्या प्रत्येक घरावाल्याने विचार केला, आपण एकट्यानं नाही टाकलं तर काय व्हायले? हा, छपात होत एक. हा, तसं सगळ्यांनाच विचार केला. सगळ्यांना पाणीत नेऊन टाकलं. आता त्या ठिकाणी ते हौद भरण का? तस जर समजा प्रत्येकाच्या ठिकाणी जर अज्ञान मानलं, म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी जर अज्ञान मानलं, आश्रित नाही मानता स्वरूपाच्या ठिकाणी जर मानलं, तर काय दोष येतो? तर एकानं जरी परमार्थ केला तरी काय उपयोग होणार नाही. बाकीच्याचं अज्ञान तसंच राहील ना. मग याचं मत कसं आहे? जसं त्यानं खंडन केलंय का पहिलं एका अज्ञानावाल्याला, एका अज्ञान मानणाराला, तीच चूक त्यानं त्याच्यामध्ये दाखविली नाही, तीच चूक याच्यामध्ये व्हायली ना, ही त्याच्या कामून लक्षात येत नसन. मग त्यास मोक्ष होणार नाही. कारण बाकीच्या जीवांच्या अज्ञानाचे आवरण ब्रह्मावर असणारच. बाकीच्या जीवाचं अज्ञान त्या ब्रह्मावर असणारच. सर्वांना ज्ञान होईल त्यावेळीच एकदम सर्व मुक्त होणार. सगळ्याला ज्ञान होईल तेव्हाच सगळे मुक्त होणार. मग एकट्याच ज्ञान होऊन उपयोगी नाही. म्हणून ज्ञान साधने व्यर्थ होणारच. मग ज्ञान साधने व्यर्थ होणार का नाही?
आणि ते त्या ठिकाणी दोष काय देऊ लागला, एक अज्ञान मानून दोष, म्हणजे त्याच्यावरच ते दोष यायलाय का नाही. याकरता स्वाश्रया आणि स्वविषया म्हणजे आश्रित, माया ब्रह्माच्या ठिकाणी आश्रित मानून स्वाश्रया आणि स्वविषया असे पहिल्यानं जे आम्ही सांगितलं होतं का वेदांतांचं मत, तर त्याच रीतीने एकच अज्ञान मानणे चांगले, एकच अज्ञान मानणे चांगले. पण ते एक अज्ञान कसं मानणे, आश्रित मानणे, कल्पित मानणे, आश्रित मानून कल्पित मानणे, हे लक्षात राहावं. एक जरी आता एक म्हणल्यावर दोष आलताच ना, हा, तर ते कशामुळे दोष येऊ लागला, तर ते ब्रह्माच्या ठिकाणी मानल्यामुळं येऊ लागला. पण वेदांती म्हणतात ब्रह्माच्या ठिकाणी न मानता ब्रह्माच्या आश्रित मानायचं. मग दोष कसा येईल, आणि पुन्हा कल्पित मानायचं है का नाही. ते अज्ञान कसं मानायचंय, कल्पित मानायचं. म्हणून ते एक अज्ञान जीवेश्वराश्रित नाही, जीवाच्या ठिकाणी ईश्वराच्या ठिकाणी नाही. कारण जीवाच्या ठिकाणी अज्ञान मानायचं का, ईश्वराच्या ठिकाणी आश्रित मानायचं का, नाही. हा, ते कुठे मानायचं, ब्रह्माच्या आश्रित मानायचं. का म्हणून अज्ञान कार्याच्या ठिकाणी असतं का कारणाच्या ठिकाणी, अज्ञान कुठे असतं, हा है का नाही. कारण आश्रित वस्तू कुठे असते, हा, अधिष्ठानाच्या आश्रित असते, हे का नाही. मग कार्य हे कार्य जे आहेत यांना अज्ञान मानायचं का अज्ञानाचं कार्य मानायचं. कार्य हे कसे येत, अज्ञानाचे येत ना. हा, ते अज्ञान आहे का कार्य, हा, अज्ञानाचं कार्य आहे. म्हणून ते एक अज्ञान जीव ईश्वराश्रित नाही. कारण जीव ईश्वर अज्ञानाची कार्य आहेत. जगाच्या प्रतीतीची व्यवस्था लावण्याकरता ही जी प्रतीती यायली ना, त्याची व्यवस्था लावण्यासाठी अज्ञानाची कल्पना करणे आवश्यक आहे. एक अज्ञान मानल्याशिवाय म्हणजे माया मानल्याशिवाय, म्हणून म्हणले माया मानावी लागते. हा विषय समजून सांगायचा म्हणलं की माया, कोणता विषय, जगत का दिसायलय, हा विषय जर तुम्हाला याची संगती लावायची असेल तर माया स्वीकारावीच लागते, असं त्यांचं म्हणणं होतं आधीच. म्हणून या जगताची प्रतीतीची व्यवस्था लावण्याकरता अज्ञानाची कल्पना करणे आवश्यक आहे. आरंभी सांगितलेच आहे, सुरुवातीला आम्ही सांगितलंच होतं. म्हणून अज्ञान कल्पित आहे. अज्ञान कसं आहे, कल्पित आहे. मग कल्पित पदार्थ आश्रय, कल्पित पदार्थास आश्रय अवश्य असावाच लागतो. आश्रया वाचून कल्पित वस्तू, हा, सर्पाला आश्रय दोरी वाचून, तसं अज्ञान हे कसं आहे, कल्पित आहे. आणि मग ह्या कल्पित अज्ञानाला आश्रय लागणारच. म्हणून आश्रय अवश्य असावा लागतो कल्पित वस्तूला. मग अज्ञान कल्पित आहे म्हणून त्यास आश्रय असलाच पाहिजे. प्रथम ब्रह्माच्या आश्रित अज्ञान मानले म्हणजे व्यवस्था लावता येते, तरच त्याचे कार्य जीवेश्वरादी होतील.
त्या अज्ञानाचे कार्य काय होतील? जीव जीव ईश्वर हे जगत जे आहे ना हे कार्य होईल. म्हणून शुद्ध ब्रह्माच्या आश्रितच अज्ञान असून ते अनादि आहे. अज्ञान शुद्ध ब्रह्माच्या आश्रित असून कसं आहे? अनादि. मग रज्जूच्या अज्ञानाने सर्पभान होते. म्हणजे सर्पभान जे होतंय ते रज्जूच्या अज्ञानानं होतंय. रज्जूचं अज्ञान असतंय म्हणून सर्पभान होतंय, है का नाही? मग ते अज्ञान रज्जूच्या ठिकाणी कधीपासून मानायचं? जेव्हापासून रज्जू उत्पन्न झाली आहे तेव्हापासून. असंच ना? तिथं अनादि कसं मानायचं मग? जेव्हापासून रज्जू उत्पन्न झाली आहे तेव्हापासून. ते अज्ञान रज्जूच्या ठिकाणी कधीपासून आहे याचा विचार करू लागलो तर रज्जू उत्पत्तीपासून रज्जूच्या ठिकाणी अज्ञान मानावं, त्याचे आश्रित मानावं, असे मानावे लागेल, है का नाही? मग त्याचप्रमाणे ब्रह्माचे अज्ञान ब्रह्माच्या ठिकाणी कधीपासून आहे? जसं दोरीचं अज्ञान दोरीच्या ठिकाणी कधीपासून आहे? हा. तसं मग ब्रह्माच्या आश्रित असणारा अज्ञान हे कधीपासून आहे? ब्रह्माचं अज्ञान आपणाला ब्रह्माच्या उत्पत्तीपासून मानायचं का? आपल्याला ब्रह्माचं अज्ञान जेव्हा झालं तेव्हापासून. जीवाला जो त्याचप्रमाणे ब्रह्माचे अज्ञान ब्रह्माच्या ठिकाणी कधीपासून आहे असा विचार करू लागलो तर ब्रह्माच्या उत्पत्तीपासून आहे. ब्रह्माच्या उत्पत्तीपासून आहे असे म्हणता येणार नाही. कारण ब्रह्म अनादि आहे. ब्रह्म कसं आहे? अनादि आहे. म्हणून त्यावरील कल्पित अज्ञान हे अनादीच मानले पाहिजे. मग ते अज्ञान ही अनादीच मानले पाहिजे. मग त्या दोघांच्या कल्पित संबंधापासून उत्पन्न होणारे जीव आणि ईश्वर भाव अनादीच म्हटले पाहिजेत. मग जीव आणि ईश्वर हेही भाव कसे आहेत? अनादीच म्हणावं लागल. मग हे अनादि काय काय? अनादि ईश्वर अनादीच आहे, है का नाही? आणि ब्रह्म माया, है का नाही? आणि जीव, जीवाचा आणि ईश्वराचा संबंध आणि ईश्वराचा आणि मायाचा संबंध अनादीच मानावं लागते ना. असे हे 6 अनादीच तत्व येत, है का नाही? पण अज्ञान जर अनादि मानलं, अज्ञान माया अविद्या हे तत्व अनादि माना, पण कसे? अंतवान मानावं लागत. त्याचं स्वरूप कसं आहे? अंतवान आहे. आता हेही अनादि आहेत आणि ब्रह्मही कसं आहे? पण ते कसं आहे? अनंत आहे, है का नाही? ब्रह्म अनंत आहे आणि माया अंतवान आहे. अनादि झाली म्हणून काय झालं? म्हणून साधी सात अनंत
आणि अनादि अनंत, साधिसात अनंत आणि अनादि अनंत. अनादि अनंत ब्रह्म आहे आणि साधिसात अनादि माया आहे. म्हणजे जिच्यामध्ये उत्पत्ती आणि लय आहे, उत्पत्ती आणि नाश आहे, ते साधिसाध आहे का नाही. आणि त्याच्या ठिकाणी तसं लक्षण असल्यामुळं त्या मायेच्या तत्वाच्या ठिकाणी ते अनंत होऊ शकत नाही. जितक्या अंशावर जगत आहे किंवा ब्रह्माच्या जितक्या अंशावर माया आहे तितक्याच अंशावर जगत आहे, विश्व आहे. आणि ब्रह्म त्याच्याही पेक्षा व्यापक आहे. म्हणजे व्यापकता ब्रह्माची ही मायापेक्षा अधिक आहे. म्हणून माया एवढं व्यापक माया तत्व मानता येत नाही. म्हणून मायाला संकुचित मानलेला आहे. माया ही ब्रह्माच्या एका अंशावर आहे, पण आहेच ना. हा तेच म्हणायचं, आहेच ना. हा अहो इतकसा का व्हायना पण डाग ब्रह्माला आहेच ना. पण तो डाग कसा आहे? कल्पित आहे. ते ओरिजिनल नाही, मिथ्या आहे. ते आहे का नाही, ते मिथ्या आहे. जर समजा आपण सावलीमध्ये पांढरे फेक कपडे भारीचे जरतरी कपडे घालून इस्त्री करून सावलीमध्ये उभा आहे आणि एखाद्यानं आपणावर त्या रंगाच्या कोण्या तरी रंगाच्या बॅटरीचा तिथं प्रकाश दाबला, ती छोटी बॅटरी असते ती, हा, आणि ते एका ठिकाणी ते पळला तिथं, तर मग त्या कपड्यावर तो ढबा झालाच का नाही? आणि तुम्ही म्हणता की एवढे कपडे भारीचे पण त्या कपड्यावर बघा ना लाल ढबा आहे त्याला. पांढरे कपडे सांगतात तुम्ही इतके, पण त्याला ढबा आहे का नाही पाहते. त्यावेळेस सुज्ञ मनुष्य काय म्हणे, अरे वेड्या तो कपड्याचा ढबा नाही, ते त्याचे आश्रित आहे. ते ढबा कशाचा आहे? त्या कपड्यातला नाही, कपड्यावर पळलाय आणि कपड्याच्या आश्रयावरच आहे तिथं. ते दिसायलाय, प्रत्यक्ष दिसायलाय, आणि वेड्या माणसाला वाटेन हे ते कपड्याचाच डाग आहे, पण तो वास्तविक सत्य आहे का? तो रंग, त्या कपड्यावर आलेला रंग भासमान आहे, कल्पित आहे. तसा ही मायाचा जो ढब्बा आहे का ब्रह्माला, हा वास्तविक खरा नाही. तो कसा खरा नाही? तर ह्या बॅटरीच्या प्रकाशासारखा आहे, तिथंच नाही असं नाही. हे जगत आहे कुठे? ब्रह्माच्या आश्रितच आहे, पण ब्रह्माला त्याचा काहीही लेप लागत नाही. मग ब्रह्माला जर विचारलं का हो तुम्ही एवढे पांढरे शुभ्र कपडे घालून मिरवता, मग तुमच्या अंगावर पडलेला ते तांबडा डबा तो दिसत नाही का तुम्हाला? तो म्हणतो माझ्या ठिकाणी नाहीच डबा. तो म्हणतो आम्ही बघायलोत ना. हा, तुम्हाला दिसत असल तर तो माझ्यावर पडलेला असन, पण माझ्यात नाही. तो डबा तुम्हाला माझ्यावर पडलेला दिसत असन, पण तो माझ्या दृष्टीनं माझ्यात नाही. म्हणून ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीनं अज्ञान नाहीच. ब्रह्मदृष्टीनं अजातवादाच्या दृष्टीनं जगत नाहीच, आणि जगताच्या दृष्टीनं जीवाच्या दृष्टीनं दिसायले धडधड, आणि तुम्ही नाही म्हणतात.
जर एखादा मनुष्य म्हणू लागला की तुम्ही कपडे घालता आणि सगळं अंग झाकून घेता, असं एक नाही सगळं जग म्हणतं एकूण एकाला, कारण सगळ्याच अंगावर काय येतं है का नाही. म्हणून सगळ्यांना सगळ्याच्या अंगावर कपडे दिसतात है का नाही. हे जगाच्या दृष्टीनं झालं. पण वेदांताच्या दृष्टीनं जर बघितलं ना, सगळेच आपण आपल्याला भोंगळे येत, सगळेच, आणि जगातले सगळेच मळलेत नाही, सगळे झाकलेले. कोणाचं खरंय? स्वरूपाकडून बघितलं प्रत्येक जण आपण आपणाला कसा आहे, किती बी कपडे घालू द्या उघडाच आहे. तसं ब्रह्म हे ब्रह्मा वेदांताच्या दृष्टीनं हे उघडच आहे, कशानं झाकलं नाही, कोणी आच्छादन केलं नाही. मायानं आच्छादन केलंय हे कामून म्हणावं लागलंय, हे जगाताची संगती लावण्याकरता विवर्तवाद सांगावा लागला. वास्तविक पाहता जग नव्हे, किंवा जग होतही नाही आणि पुढेही होणार नाही, मागून बी झालं नाही, कदा कल्पंती घडे ना, घडतच नाही. मग हे घडाड्याला ज्याला दिसायलंय त्याला माया मानावी लागते. माया मानून त्याला विवर्त सांगावं लागतं की बाबा हे पाय हाय ना माया, हाय ना जगत, पण कसं आहे हे असं आहे, ते बॅटरीच्या प्रकाशासारखं आहे, कल्पित आहे, सावलीसारखं आहे. असं जर त्याला त्याचं अंतकरण शुद्ध असलं तर नाही का एका पाठातच त्याला मुक्तता मिळणार. विवर्तवाद पटणार नाही का? विवर्तवाद पटला की अजातवादातच जातो ना तो. आता विवर्तवादात पास झाला म्हणजे कशात गेला तो, हाय का नाही. मॅट्रिक पास झाला, हा 11वीत गेलाच ना ते. मग तस विवर्तवाद हे कळणं म्हणजेच काय, विवर्त कळणं म्हणजेच अजातवादच कळणं नाही. म्हणायला विवर्त आहे, याच्यात विवर्तामध्ये फक्त माया मानली, माया मानून विवर्त सांगितलाय. एक त्या ठिकाणी युक्ती केली माया मानून, आणि बगर मायेची केलेली युक्ती म्हणजे अजातवाद. पण ह्या युक्तीमध्ये जे साधन घेतलंय का ते कल्पित घेतलंय. फरक कशात पडायलाय बघा. जे साधन घेतलंय का, तत्व घेतलंय का, ते कल्पित घेतलंय, तिथंच कळायला पाहिजे अरे या ठिकाणी जी काही विवर्तवाद सांगण्यासाठी सामुग्री घेतली का ती सामुग्रीच खरी नाही. मग हे अजातवादच आहे, कारण ती सामुग्री नाही ना, ती तशी सामुग्री कल्पितच आहे. एखादा म्हणला बाबा मी तुम्हाला थट्ट्यानं शा दिल्या तर राग येईन का, थट्ट्यानं तुम्हाला शा दिल्या तर राग येईन का. ते म्हणलं थट्ट्यानं दिल्यावर कसा राग येईन, कोणालाच येत नाही, मलाच काय कोणालाच येत नाही. ते असंच राम आणि कृष्ण 2 मिनिटात आवरू. राम आणि कृष्ण वनामध्ये गेले आणि वनात गेल्यावर त्यांनी सोबत गुरुजींनी त्यांना सिंदूरी दिली होती, त्यांच्या गुरूंनी. पण कोणाला, कथा कल्पित आहे. राम आणि कृष्ण म्हणजेच हे दोघं विद्या अर्जन करण्यासाठी गुरुकडे गेले. ह्या नावावरूनच कथा कशी आहे, कशावरून, आणि हे आम्ही कसं सांगायलो, एकत्र सांगायलो. मग कथा कशी आहे, आणि कल्पित कथा सांगायलो. कारण
आपल्याला कशाचा सिद्धांत करायचा, कशाचा रास करायचा? हा, हे दोघं वनात गेले कशासाठी? काय आश्रमामध्ये काही लागण्यासाठी, सरपण, सामुग्री, इंधन. मग त्या गुरुमातेनं त्यांना भाकर एक बांधून दिली. म्हणले, पोरांनो भूक लागल्या, दोघं अर्धाली खा, दोघं अर्धाली खा. तिथपर्यंत काय नाही. ती भाकर घेतली, रामाजवळ दिली. ती भाकर कामून रामाजवळ आधी दिली कुणास ठाऊक. मनानं कळालं तर लय चांगलंय. मग रामानं घेतली ती भाकर आणि ते वनात गेले. आणि काही निमित्तानं राम म्हणला, मी वरी जातो, भाकर तुझ्याजवळ राहू दे. म्हणजे वरी म्हणजे सरपण, वाळलेलं झाड असं ते तोडतो, ही भाकर तू ठेव. आणि मग तो वरी गेला की इकडं कृष्णानं ती भाकर खाऊन घेतली. त्याला पत्ता लागू द्याला नाही. आणि मग ते झाडवरचे ते शेंडे शेंडे बारीक बारीक मोडे राम खाली उतरला. म्हणला, आता रामा आपण काय करू? भाकर खाऊ, जेवण करू, भोजन करू आता. आणि ही नदी वाहिली तर पाणी पिऊन जाऊ आश्रमामध्ये मोळी घेऊन. ते म्हणला, काय हरकत नाही. कृष्ण काय म्हणला, काय हरकत नाही, भाकर तुझ्याकडेच आहे ना. कुठे भाकर? कुणाजवळ दिली होती? आश्रमातून कोणाजवळ दिली ती? रामाजवळ दिली होती. कृष्ण म्हणते, भाकर तुझ्याजवळ दिलेली ना. ते म्हणला, अरे मी वरी जाताना तुझ्याजवळ दिलती ना. नाही नाही म्हणला, आपल्याजवळ दिलीच नाही. आपण लबाड बोलतच नाही. राम म्हणला, नाही तू लबाड बोलायलास. रामाचं म्हणणं हे खरं नाही का हो? हा, कृष्णा तू भाकर खाऊन तुझ्या वाटेची खाऊन माझ्या वाटेची खाल्लीस तो, आणि तू खाल्लीच नाही म्हणायलास. तर हे तुझं बोलणं कसं आहे? लबाड आहे. आणि तू लबाड आहेस. तुझं बोलणं लबाड आणि तू लबाड आहेस, तू दोषी आहेस. आणि मग त्या दोघाची लागली तिथंच तुम्ही. राग राग ती मोळी घेतली आणि वाटणं जाताना तेच त्याचं राम म्हणायचा, कृष्णा तू लबाड आहेस. हा, दोघासाठी दिलेली भाकर तो एकट्यानं खालीस. कृष्ण म्हणे, नाही रे बाबा, मी खाल्लीच नाही भाकर. भाकर तुझ्याजवळ दिली होती गुरुमाईनं, आणि तू म्हणायलास माझ्याजवळच दिली. चल बरं गुरुमाईला विचारू कोणाजवळ दिली होती म्हणून. आता मोप रामाला कळायलंय यानंच खाल्ली म्हणून राम त्याला दोषी बी ठरवायलाय. त्यावेळेस हे भांडण गेलं गुरुकड, त्यांच्या गुरुकड भांडण गेलं. त्यावेळेस गुरु म्हणले, काय झालं? त्यावेळेस राम म्हणला, आम्हाला मातेनं एक भाकर दिली होती आणि ती माझ्याजवळच होती. पण वनात गेल्याच्या नंतर मी कृष्णाकडे दिली आणि ती भाकर कृष्णानं खाल्ली मी झाडावर गेल्यावर. आणि नंतर हा म्हणतो की मी भाकर खाल्लीच नाही, माझ्याजवळ भाकर दिलीच नाही, असा तो लबाड बोलायलाय. मग हा लबाड नाही का? मग कृष्ण म्हणला, गुरुदेव तुम्हीच सांगा मी लबाड आहे का? तुम्हीच सांगा मी लबाड आहे का? का हा लबाड बोलायलाय? आता गुरुला कळत नाही का कोण लबाड आहे, कोण लुची आहे, कोण शाहू आहे. हा, पण आता हे देवाचे देव दोघं बी कसे येत, त्याच्या पुढे गुरु काय बोल. पण गुरु म्हणलो, बाबा मला काय याच्यामध्ये तुम्ही पाडू नका, तुम्ही फक्त तुमची बाजू पक्की करून सांगा. कृष्णा तुला ते लबाड म्हणायलाय ना? हो. मग तू लबाड कसा नाहीस ते सांग. तुझ्यावर दोष द्यायलाय ना, मग तू निर्दोष कसा आहेस ते सांग. त्यावेळेस कृष्ण गुरुजीला काय म्हणला, गुरुजी जगामध्ये
या विश्वामध्ये सत्य किती येतो? सत्य किती येतं? गुरुदेव म्हणले एकच आहे. हा, एकच सत्य आहे, दोन सत्य नाहीत. मग हा कृष्ण, हा राम काय म्हणतोय मला? मी लबाड आहे असं म्हणायलाय ना. माझं म्हणणं एवढंच आहे, विनंती करून, की तू जे मला लबाड म्हणायलास हे खरं म्हणायलास का खोटं? मी विनंती करून विचारतो रामाला, की रामा, तू मला जे लबाड म्हणायलास ते तुझं म्हणणं सत्य आहे का असत्य? एवढंच सांग. त्यावेळेस गुरुदेव म्हणले, रामा सांग ना पटकन. रामाच्या पोटात पाय शिरले. म्हणला, मी बोलायलो ते सत्यच बोलायलो. पहा म्हणला गुरुदेव, हा असा लबाड बोलतो स्वतःच आणि मला लबाड ठरवायला. आधी मी काय सांगितलंय, विचारलं तुम्हाला, पक्का करून घेतलंय, सत्य किती इथं आणि याचं बोलणं एक, दोन सत्य झाली का नाही? म्हणजेच कोण लबाड बोलायलाय आता याच्यात? रामच बोलायलाय का नाही? कशासाठी सांगायचं होतं, पण हे आहे का लक्षात? कल्पित कल्पित धबा लागत नाही कल्पनेमुळं. हा, म्हणून अनिर्वचनीय ख्याती ही शिकावी लागते. अनिर्वचनीय ख्यातीनं दोष काढा येतो, लागलेला दोष कृष्णानं कसा काढा आणि तसाच दोष काढता येतो, है की नाही? आपल्या ठिकाणी संचित कितीतरी होऊन बसलेलं आहे. हा, ते आपण कितीही आपण रात्रंदिवस जरी पुण्य करीत बसलोत ना, ते संचित फिटणार नाही आपल्याच्यानं. रात्रंदिवस म्हणजे सगळ्या जन्मात इथून पुढे येणाऱ्या, झोपायचंच नाही. किती बी जन्म आले तरी बी ते संचित फेरीतच राहायचं, तरी कधीच फिटणार नाही. आणि मग कशाने फिटल? अनिर्वचनीय ख्याती शिका ना. कल्पित वाद शिका, त्यानंच काय होईल? एका क्षणात जळतील पापे न लगती सायास, सुखी येतो घरा. ही अटकल सांगितली, कामून दुसऱ्यातच बेजार व्हायले. वेळ झालाय बराच. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.